आम्ही समर्थ दादाताईंनो, कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा विषय मैत्रिणींनो खूप महत्त्वाचा आहे. वटपौर्णिमा विशेष. यंदा वटपौर्णिमेला कोणते असे 5 शुभ रंग आपल्याला परिधान करायचे आहेत? पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे खूप रंग महत्त्वाचे आहेत. व कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालू नये किंवा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. पूजा किंवा वटपौर्णिमेचा योग्य तिथी, शुभ काळ याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. मैत्रिणींनो, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ना, ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे मैत्रिणींनो देवतुल्य असे झाड आहे. मैत्रिणींनो, याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की वडामध्ये हे देवतुल्य मनोभावे हे असे वड आहे आणि वडाचे आपल्याला मनोभावे वटपौर्णिमे दिवशी खूप मनोभावे पूजा करायची आहे. यावर्षी ज्येष्ठ वटपौर्णिमा ही तिथीनुसार 29 जून 2026 ज्येष्ठ वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ हा सोमवार 29 जून 2026 पहाटे 3:06 होणार आहे. पौर्णिमा तिथी समाप्ती मंगळवार 30 जून रोजी पहाटे 5:27 होणार आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 29 जून रोजी पहाटे पौर्णिमा तिथी ही सूर्योदयापासून असल्यामुळे सर्व महिलांनी याच दिवशी वटपौर्णिमा साजरी करायची आहे. यंदाची वटपौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे. खूप हा दुर्मिळ योग व शुभयोग आहे. सोमवार हा महादेवांचा वार आहे आणि वडाच्या झाडात शिवशक्तीचा वास असतो. यामुळे सोमवारी वडाचे पूजन केल्याने हे खूप शुभ मानले गेले आहे व आपल्या पती पत्नी व शिवशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा योग वैवाहिक जीवनात अतिशय शुभ व पवित्र मानला गेला आहे. पती पत्नीमधील प्रेम अधिक खुलते. मैत्रिणींनो, पूजेचे साहित्य तुम्हाला माहीतच असेल, पण जे कोणी मैत्रिणी नवीन असेल त्यांनाही मी सांगेन की पूजेच्या साहित्यामध्ये प्रथम पुरणपोळी नैवेद्य, 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इत्यादी वडाच्या झाडाला आणि त्यात तिहेरी दोरा सर्वात महत्त्वाचे. तर हे पूजेचे साहित्य आहे. प्रथम प्रथम वडाच्या झाडापाशी जेव्हा आपण जातो तेव्हा घरातली पूजा प्रथम केल्यानंतर घरातल्या लक्ष्मीला आपण हळदी कुंकू वाहून तिची घरातल्या देवघरात आपण ओटी भरायची आहे. लक्ष्मीची कोणतीही मूर्ती असेल, अन्नपूर्णा लक्ष्मीची किंवा विठ्ठल रुक्मिणीची, तर लक्ष्मीला आपण ओटी भरायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला वड पूजण्यासाठी जायचं आहे. प्रथम जेव्हा आपण पूजेला जातो तेव्हा वडाला प्रथम जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर प्रथम सुपारीच्या म्हणजे गणपतीची स्थापना करायची आहे. आपण पूजेच्या साहित्यामध्ये सुपारी घेतो तेव्हा सुपारी ठेवायची. गणपती म्हणून गणपतीची स्थापना करावी. गणपतीला हळदी कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपतीने होते. नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी, म्हणजे नंतर सूत जो आपण गुंडाळलेला दोरा असतो त्याची पूजा करावी. वटपौर्णिमेची आरती जर येत असेल तर म्हणावी, नसेल तर काही हरकत नाही. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनात जावे. म्हणजे पूजा हे जेव्हा आपण त्या सूत असतं त्याचे हळदी कुंकू लावून पंचोपचार पूजा करतो, त्यानंतर आपण वडाची ओटी भरायची आहे. ओटी भरल्यानंतर आपल्याला नैवेद्य जो आणलेला असतो तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि वडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि त्यानंतर पंचोपचार व्यवस्थितपणे पूजा करून झाल्यानंतर 5 सुवासिनीची आंब्याने किंवा गव्हाने ओटी भरावी. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत किंवा सौभाग्यवती स्त्रिया करतात. पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो. कारण सावित्रीने सत्यवानाबरोबर मैत्रिणीनो विवाह केला. त्यावेळी सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदाने सांगितलेल्या दिवसापूर्वी पूर्व 3 दिवस तिने उपवास सुरू केले. तो लाकडे, फुले, फळे आणण्याकरता अरण्यात गेला. सावित्री त्याच्याबरोबर गेली. ते वनातील शोभा पाहत चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र काही राहावेना. सत्यवानाने सर्व फळे गोळा केली. वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला.
नंतर त्याला चक्कर यायला लागली. तो घाबरला. डोळ्यांपुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. इतक्यात दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहान करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. ती खूप घाबरली. ते पाहून यमराज म्हणाले, सावित्री, तू पतिव्रत आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतिसेवेवर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला आणि चमत्कार असा झाला की सत्यवान पुन्हा जिवंत झाला. मैत्रिणो, सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले, अशी ही कथा आहे. आणि वडाची जेव्हा आपण पूजा करून येतो तेव्हा वडाच्या झाडाला आपण उजवा हात लावायचा आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हा स्तोत्र म्हणायचा आहे. सावित्री ब्रह्मवदिनी सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्तेन मां पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माकं भूयात जन्मजन्मनी. हा स्तोत्र आपण डोळे बंद करून म्हणायचा आहे. या स्तोत्राने आपल्या पतीच्या दीर्घायुष्य वाढते आणि आपल्या पती पत्नीमध्ये प्रेम अधिक वाढते. त्यामुळे हा स्तोत्र नक्की म्हणा. ज्यांना येत नाही त्यांनी माझा हा व्हिडिओमधील हा स्तोत्र जरी तिथे नुसता ऐकवला तरीही काही हरकत नाही. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, या दिवशी आपण खूप छान सजतो, आवरतो, सुंदर सुंदर साड्या परिधान करतो. पण ताईनं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सौभाग्य प्राप्तीसाठी काही शुभ रंगांना महत्त्व दिले जाते. ते रंग परिधान केल्याने पूजेचे फळ मिळत नाही, त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर यंदा आपल्याला ते कोणते शुभ 5 रंग परिधान करायचे आहेत. मैत्रिणो, शुभ रंगामध्ये दैवी शक्तीचा आकर्षित करण्याची ताकद असते, एक पॉझिटिव्ह करण्याची एनर्जी आणि पॉझिटिव्ह ताकद असते, एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते. योग्य रंग परिधान केल्याने आपले मन शांत व आनंदी होते, त्याची ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते. शास्त्रानुसार पूजेत चुकीचा कलर परिधान केल्याने पूजेत विघ्न निर्माण होऊ शकते. शुभ रंगांपैकी पहिला शुभ रंग आहे मैत्रिणीनो लाल. लाल कलरचा बांगड्या किंवा लाल कलरची साडी परिधान केल्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. लाल रंग हा पॉझिटिव्ह ऊर्जा व शक्तीचे प्रतीक आहे. तसेच नवरा बायकोचे प्रेम अधिक वाढते. नवरा बायकोच्या प्रेमाचे प्रतीक हा लाल रंग आहे. दुसरा रंग हा हिरवा आहे. हिरवा रंग हा महालक्ष्मीचा आवडता रंग आहे. हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक आहे, शांततेचे प्रतीक आहे. हा रंग सौभाग्यवतींसाठी खूप शुभ मानला गेला आहे. हा रंग वंशवृद्धीचे प्रतीक मानला गेला आहे. तिसरा रंग मैत्रिणो हा पिवळा आहे. पिवळा रंग हा देवगुरु बृहस्पती यांचा आहे. गुरुग्रह हा पतीचा कारक ग्रह मानला आहे. पिवळी साडी परिधान केल्याने पतियोग, पतीचे यश, समृद्धी, मान सन्मान वाढते. चौथा रंग आहे केशरी. केशरी रंग हा अग्नी आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, पूजा निर्विघ्नपणे पार पडते. त्यानंतर पाचवा रंग हा गुलाबी आहे. गुलाबी रंग हे सौंदर्याचे प्रतीक आहे. हा रंग शांततेचेही प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने नात्यातील गोडवा टिकून राहतो, घरातील आर्थिक प्रगती हळूहळू सुधारते. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणाचे ही शुभ कार्यात काळा रंग हा वर्ज्य मानला गेला आहे. काळा रंग हा नकारात्मकता दर्शवते. काळा रंग हा पूर्ण वर्ज्य मानला जातो. हा रंग राहूशी संबंधित असतो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी, काळ्या बांगड्या, पांढऱ्या बांगड्या, पांढऱ्या साडी तुम्ही हे परिधान करायचे नाही. आणि काही जणांना वाटेल की तुम्ही काळी फुले आहेत किंवा पांढरी फुले आहेत साडीवर, मग मी नेसू शकते का? तर नाही नेसायची. कलर व्हाईट कलर आणि म्हणजे पांढरा कलर आणि काळा कलरची जरी डिझाईन असेल तरीही तुम्ही घालू नका. बाकीचे तुम्ही कुठलेही परिधान करू शकता, पण हे 5 शुभ रंग जर परिधान केले तर अधिकच उत्तम. पांढरा रंग व काळा रंग हे वटपौर्णिमेसाठी अशुभ मानले गेले आहेत, सगळ्यात महत्त्वाचे. तर मैत्रिणींनो, आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता, जय वटपौर्णिमा देवी असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.